हाय हॅलो नमस्कार, मी शीतल पाटील आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे छान छान व्हिडिओ गणपती बाप्पाच्या पूजेत वापरली जाणारी पूजापत्री। तर बघा, पहिली आहे ही जी तुम्हाला दिसत आहे हे आहे जाईची पत्री, म्हणजे जाईचे फुलं आणि पानं दोघे गणपती बाप्पाला चालतात। नंतर आहे मधुमालती, मधुमालतीची पत्रीसुद्धा गणपती बाप्पाच्या पूजेत वाहिली जाते। त्यानंतर आहे कण्हेर। जे जे अवेलेबल होतील ते पूजापत्री मी तुम्हाला या छोट्याशा व्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। त्यानंतर दिसत आहे दुर्वा, गणपती बाप्पाला प्रिय असणाऱ्या अशा छान छान दुर्वा। नंतर जेवढे शक्य होईल तेवढे लाल रंगाचे फुलं, बोराचे पानं, हे बोराचं झाड आहे, बोराचे पानंसुद्धा पूजेत यूज होतात। गणपती बाप्पाच्या पूजेत अशा प्रकारे वेगवेगळ्या 21 प्रकारच्या पत्री वाहिल्या जातात। हे आहे रुईचे झाड, म्हणजे रुईची पत्रीसुद्धा वाहिली जाते। नंतर सगळ्यात महत्त्वाचं बेलपत्री, बेलपत्रीसुद्धा गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे आणि सगळ्यात आधी महत्त्व हे बेलपत्रीचंच असतं। आणि मला जेवढे शक्य होईल माझ्या गार्डनमध्ये जेवढे अवेलेबल आहे तेवढी पूजापत्री मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि हे बघा, एक कुंडीत उगवलेला आहे माका, याला माका असं म्हणतात। याला येल्लो कलरचं छान फूल येतं, हे सुद्धा गणपती बाप्पाला याची पत्री वाहिली जाते। त्यानंतर आहे शमीची पत्री, हे आहे शमीचं झाड। शमी पत्रीचं सुद्धा गणपती बाप्पाला वाहण्याचं खूप महत्त्वाचं विधान आहे। त्यानंतर गोकुळणी, याला विष्णुकांता असे सुद्धा म्हणतात। त्यानंतर आहे धोत्रा, आणि हा लाल रंगाचा धोत्रा आहे माझ्याकडे। पांढऱ्या रंगाचे धोत्र्याचे पानंसुद्धा गणपती बाप्पाला चालतं, फळसुद्धा चालतं। तुळससुद्धा पत्रीमध्ये यूज केली जाते गणपती बाप्पाच्या। त्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचं पिंपळाची पत्री, पिंपळाचं हे सुद्धा माझ्या इथं कुंडीत उगवलेलं आहे। अशा प्रकारे होते